नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज 12 तो मैं हूं ऋषभ सक्सेना। महाराष्ट्र सरकार के जल प्रबंधन कार्यवाही पखवाड़ा कार्यक्रम का उद्घाटन समारोह चांदवड़ स्थित उप विभागीय कार्यालय में आयोजित किया गया। यह आयोजन महायुति सरकार द्वारा किया जा रहा है। उनकी पहल के एक भाग के रूप में चांदवड़ तालुका में केंद्रीय प्रशासनिक भवन में एक उद्घाटन समारोह आयोजित किया गया, जो एक सूखाग्रस्त क्षेत्र है। हालांकि कार्यक्रम के अध्यक्ष विधायक डॉक्टर राहुल आहेर कार्यक्रम स्थल पर नहीं आए, इसलिए प्रशासन की ओर से कार्यक्रम देर से शुरू किया गया। इस स्थान पर पूजा के लिए नासिक जिले की नदियों का जल रखा गया। गणमान्यों ने दीप जलाए और जल पूजा की। इस अवसर पर सरकार द्वारा जल प्रबंधन पखवाड़ा के लिए एक रथ तैयार किया गया था। उस रथ की पूजा उपमंडल अधिकारी कैलाश कडलक के द्वारा की गई। इस कार्यक्रम के लिए उप विभागीय अधिकारी कैलाश कडलक, तहसीलदार मंदार कुलकर्णी, कृषि भूषण शिवनाथ बोरसे, प्रहार जिला अध्यक्ष गणेश निम्बालकर आदि ने जल प्रबंधन कार्यवाही पखवाड़ा की बैठक का मार्गदर्शन किया, जबकि मीनाक्षी बहिराम ने कार्यवाही का संचालन किया। इस अवसर पर अधिकारी, किसान और राजनेता उपस्थित थे। आज आपण जलकृती पंधरवड्याच्या याच्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून होता, याच्या संदर्भात आपण काय बोलू? पहिली गोष्ट म्हणजे पाणी हा माझा आवडता विषय आहे आणि पाणी व्यवस्थापन आणि विशेष करून ते शेतकऱ्याच्या पातळीवर स्वतः जे काही व्यवस्थापन करायचं आहे ते करणारा मी माणूस आहे। माझे अनुभव लोकांना शेअर करणं याच्यासाठी मी आलो। मी कोणाला ज्ञान पाजळायला आलो नाही, मी काय केलं हे सांगण्यासाठी मी आलो आणि ते मी सांगितलं। जलकृती पंधरवड्याचं आज उद्घाटन केलं, याच्या संदर्भात आपण काय सांगाल? नाही, खूप चांगलं आहे। शासनानं अशा प्रयोगामधनं जल असेल तर त्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे आणि ह्या गोष्टी खूप आधी व्हायला पाहिजे होत्या। शासनाचं कौतुक करूया। परंतु कसं आहे, ज्या भागामध्ये दुष्काळाचा त्या ठिकाणी टाहो फोडला जातो त्या भागामध्ये सुरुवात नाही केली पाहिजे, जिथं जल वाया जात आहे। म्हणजे जसं देवयानी फरांदे यांनी विधानसभेच्या कुठल्या सत्रात, मला आठवत नाही नेमकं वर्ष, पण मांडलेला मुद्दा सुंदर होता। कृत्रिम त्या ठिकाणी गळत्या खूप आहेत, त्या गोष्टींवर जरी काम केलं तरी त्यातनं जलव्यवस्थापन होऊ शकतं। पण विषय असा आहे, या क्षेत्राची मागणी काय आणि त्यांना आपण करायला काय लावतोय, याच्यामध्ये जर मतभिन्नता असेल तर हेतू पूर्ण होणार नाही। शासनाचा जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा, कृतीमध्ये त्याच वेळेस येईल पंधरवाड्याला पाणी असलं पाहिजे। दुष्काळाच्या ज्या उपाययोजना, आता तुम्ही आमिर खान साहेबांचं जे काय होतं वॉटर कप, ती जी स्पर्धा होती पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून घेतलेली, तोही प्रयोग चांगला आहे। त्यानंही बऱ्याच ठिकाणी सुधारणा आली, पण जे एक मुबलकता आहे ती मुबलकता शासनाच्या योजनांमधून यायला पाहिजे। पाण्याच्या त्या क्षेत्रामध्ये ती आली पाहिजे। आता जसं चांदवड हा दुष्काळी आहे असं म्हणून पार गोदावरी प्रकल्पाचं पाणी पुढे मराठवाड्याकडे जाणार आहे, चांदवड दुष्काळी मेन्शन केलंय, पण मराठवाड्याकडे जातंय ज्या गोष्टी कानावर येत आहे का, 120 क्युसेक असलेला दरसवाडी डोंगरगाव अथवा पुणेगाव दरसवाडी हा जो कालवा आहे याची क्षमता वाढवायची, वहन क्षमता वाढवायची आणि ते पाणी पुढे मराठवाड्याकडे न्यायचं। निश्चितपणे मराठवाड्याकडे नेलं पाहिजे। पण मग या चांदवडचा त्या ठिकाणी इरिगेशनचा विषय कसा पूर्ण होणार? नाही होणार, कारण हा जो कालवा आहे तो चांदवडच्या कडेकडेने फिरलाय, त्यातनं उन्हपुरं 5 ते 10% क्षेत्र ओलिताखाली येतं। त्यातही अस्तरीकरण गळतीच्याच ठिकाणी व्हायला पाहिजे होतं। गळती नसणाऱ्या ठिकाणी अस्तरीकरण झाल्यामुळं आहे तेही सिंचन आमचं बंद झालं। आता विषय असा आहे, तो जर कडेकडेनं जाणारा कालवा आहे तो आम्हाला हायराईज म्हणजे उगमाच्या ठिकाणी डोंगर पायथ्याला त्या ठिकाणी तो कालवा हवा आहे, ही पारंपरिक मागणी आहे। अनेकविध म्हणजे नाका गायकवाडांपासून त्या ठिकाणी त्या गोष्टी झाल्या, पुणेगावची निर्मिती त्याचसाठी झाली असं म्हणता येतं। त्याचसाठी पुणेगावची निर्मिती झाली हे सांगितलं आणि असलेला ओझरखेड हक्काचा हिसकावून नेला, ओझरखेडला कन्वर्ट करून टाकला पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव असं केलं। आमच्या जमिनीवर ओझरखेड लागलाय, पण मूळ मुद्दा बाजूला राहिला का हा जो उंचावरचा भाग आहे, पूर्ण तालुका उंचावरती आहे, याच्यावर पाणी कसं फिरायचं याचं उत्तर मराठवाड्याकडे जाणाऱ्या 600 क्युसेक पाण्याच्या विसर्गाने मिळू शकत नाही। म्हणून या जलपंधरवाड्याच्या निमित्तानं आलेल्या अधिकाऱ्यांनाही आम्ही विनंती केली। मागे मिसाळ साहेबांना भेटलो, या पार प्रकल्प गोदावरीचे जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्याशी 2दा फोनवर बोलल्यानंतर प्रत्यक्षही भेटलो, त्यांच्या निदर्शनास आणून दिलं। आपण अडथळा म्हणून त्या ठिकाणी या गोष्टी बोललो नाही, पण जर वारंवार त्या ठिकाणी लोकांची मागणी असून आमचे लोकप्रतिनिधी ती बाजू मांडत असतील तरी देखील सरकारी प्रयोजनांमध्ये त्याचा 600 क्युसेक करून 120चा 600 क्युसेक करून पाणी वेगाने पुढे जाणार असेल तर मात्र आम्हाला इथला शेतकरी म्हणून
इथला आस लावलेला शेतकरी हा 600 क्युसेकचा होऊ देईल का, हे प्रश्नचिन्ह पुढे डोळ्यासमोर ठेवावं लागेल. कारण 120 क्युसेकला आम्ही दिलेल्या जमिनीतनं आम्हाला काहीच नाही मिळाले, तेंबर पाणी नाही मिळालेलं आहे. ते कसं नाही मिळालं त्याच्यासाठी वेगळं चर्चासत्र ठेवावं लागेल. पण जर समजा आमचा असलेला उंचावरचा तालुका, त्या उंचावर पाणी टाकून, काय फार मोठी गोष्ट नाही, एक आमच्यासाठी एक स्पेशल उपसा सिंचन योजना चौसाळ्यापासून दोडंब्यापर्यंत राबवावी, ते पाणी उंचावरती टाकावं, आमचंही भागेल, पुढे नांदगावसाठी जाईल. विशेष एका तालुक्यासाठी टनेल करण्यापेक्षा असं ऐकायला मिळाले का नांदगाव तालुक्यासाठी स्पेशल टनेल करा असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु स्पेशल टनेल करण्यापेक्षा ते पाणी चांदवडला टाकावं आणि चांदवडून ग्रॅव्हिटी फोर्सने ते पाणी पुढे नांदगावकडे मार्गक्रमित करावं. सोप्या गोष्टी आहेत, पण त्यावर मंथन झालं पाहिजे. शासनाचं अभिनंदन करूया. पंधरवाडा हा जो आहे जल साक्षरता अभियान म्हणा, त्या सगळ्या गोष्टीचं कौतुक करताना येणाऱ्या पाण्याचं जे पाणी येणार आहे ते पाणी आमचंही असावं. आमचं आहेच, पुणेगाव आमचं होतं, पण त्याचं फार त्रेधा तिरपीट उडाली. त्यामुळं या पार गोदावरी प्रकल्पामध्ये जे तुम्ही 10 TMC पाणी तिकडनं, ते अवघड परीक्षा आहे शासनाची, तरी तुम्ही त्या ठिकाणी उचलण्याचं ठरवलेलं आहे. ते उचलताना चांदवडचा विचार करावाच लागेल, नाहीतर चांदवड हा दुष्काळीच राहील. ज्यावेळेस मराठवाडा संपन्न होईल त्यावेळेस चांदवड सुद्धा मराठवाड्यासारखाच संपन्न झाला, गोदावरीच्या खोऱ्यातला असून, म्हणजे कलेक्टरचं पोरगं असून शाळेत गेलं नाही अशी आमची परिस्थिती व्हायची. गोदावरीच्या खोऱ्यातलं जवळचं तालुकं त्या ठिकाणी दुष्काळानं वर पडायचं आणि कुठेतरी तोंडाला संपन्नतेचा त्या ठिकाणी भाग तयार व्हायचा. तर निश्चित सावत्रपणाचं हे असेल. हा शासनाने नाही केलं तर आम्हाला लोकांच्या हातात हा प्रश्न घ्यावा लागेल, द्यावा लागेल. लोक मात्र हा प्रश्न सोडवतील. कारण आता सुशिक्षित बेरोजगारांची पिढी शेतीत खपते, शेतीत ती लपते. लपणाऱ्यांना आम्ही उघडं करून पुढे हा लढा लढावायला. कृषी पंधरवाडा जो 15 दिवसासाठी तुम्ही हे केलं आहे, त्या संदर्भात आपण काय सांगा? महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा हा दिनांक 15 एप्रिल ते 30 एप्रिल 2025 दरम्यान साजरा करण्याचा पथदर्शी प्रकल्प यावर्षीपासून सुरू केला आहे. या कृती पंधरवाड्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जलव्यवस्थापनाशी असणाऱ्या अडचणी, भूसंपादनाशी असणाऱ्या अडचणी, या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना त्याबाबत मार्गदर्शन करायचे आहे. तसेच जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचारी यांना वेगवेगळ्या विषयावरचे प्रशिक्षण देणे, त्यानंतर पाणी वापर संस्था सक्षमीकरण करणे असा हा कार्यक्रम आहे. 15 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हे जलसंपदा विभागामार्फत हाती घेण्यात आलेले आहे. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून आज चांदवड तालुक्यामध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्यादरम्यान माननीय प्रांताधिकारी साहेब कृषीभूषण बोरसे साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील विविध नद्यांचे जलपूजन करण्यात आले. तसेच कृषीभूषण बोरसे साहेब यांचा अनमोल असे मार्गदर्शन सर्व शेतकरी, अधिकारी, कर्मचारी यांना मिळाले. तसेच आज आपण जलरथ याची सुद्धा सुरुवात केलेली आहे. जलरथाला माननीय प्रांताधिकारी यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आलेला आहे. धन्यवाद. सी न्यूज़ भारत के लिए सुनील सोनवड़े की रिपोर्ट। इस खबर में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।